वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती शिपाई व हमाल लिपिक तसेच या सर्व पदांसाठी मित्रांनो सेकंड आन्सर की जी आहे त्याच्याविषयी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज आहे 13 जून आणि मित्रांनो तसेच आपण सेकंड आन्सर की कधी येणार त्याच्या अगोदर आपण सुप्रीम कोर्ट यांचे लाईव्ह केस स्टेटस जे काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. जसे की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपण स्क्रीनवर जे तुम्ही फोटो पाहू शकता हे जे या केसला लीड जे आहेत ते हे वकील आहे जे की ह्या केसला लीड करत आहेत. आता आपण सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट लाईव्ह केसचे स्टेटस जे आहे ते नेमकं काय आहे किंवा इतर पुढील तारीख कोणती दिलेली आहे आणि तुमची केस जी आहे ती कधी तुमच्या सुनावणी होणार आहे त्याच्याविषयी सर्व माहिती जाणून घेऊया. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला यायचे आहे ऑफिशियल कोर्ट यांच्या सुप्रीम कोर्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ज्या की वेबसाईटवरून आपण माहिती करून घेऊ शकतो की सुप्रीम कोर्ट यांच्या केसचे काय सध्या स्टेटस आहे. यासाठी तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्याच्यानंतर केस स्टेटस या ऑप्शनला क्लिक करून पुढे जायचे आहे. आपण सर्वात अगोदर केसचे लाईव्ह स्टेटस जे आहे ते काय आहे ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी मित्रांनो सेकंड आन्सर की विषयी अपडेट तुम्हाला देणार आहे. चला तर अगोदर आपण केसची डिटेल्स टाकून केसचे लाईव्ह स्टेटस जे आहे ते जाणून घेऊया. केसचे लाईव्ह स्टेटस शोधण्यासाठी मित्रांनो तुम्हाला डायरी नंबर जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो, जेणेकरून त्या नंबरवरून तुम्ही डायरेक्ट नंबर टाकून इतर कोणतीही डिटेल जास्त न टाकता तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून तुमची केसचे स्टेटस जे आहे ते पाहू शकता. या केसमध्ये तुमचा डायरी नंबर आहे 22-115, ज्या की नंबरवरून तुम्ही डायरेक्ट केसचे लाईव्ह स्टेटस जे आहे ते तुम्ही पाहू शकता. आता आपण स्क्रीनवर नंबर टाकलेला आहे, याच्यानंतर कॅप्चा जो आहे तो फिल करून आपल्याला पुढे स्टार्ट जे आहे ते करायचे आहे, जेणेकरून आपण डायरेक्ट लाईव्ह स्टेटस जे आहे ते तुमच्या समोर दिसेल आणि पुढची तारीख कोणती दिलेली आहे किंवा इतर काय गोष्टी आहेत ते देखील आपण पाहूया. जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तुमच्यासमोर लाईव्ह स्टेटस जे आहे ते आलेले आहे. येथे व्ह्यू जे ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, इथे पेंडिंग केसचे स्टेटस तर दिसत आहे, परंतु तारीख दिली का नाही किंवा काय त्यासाठी ती पाहण्यासाठी व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही केसचे इतर रिमेनिंग डिटेल्स जे आहेत ते स्क्रीनवर पाहू शकता. आता इथे काय दिलेले आहे आणि ते व्यवस्थितरित्या समजून घ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा डाऊट जो आहे तो तुमच्यात राहणार नाही. येथे यांनी दिलेले आहे केस नंबर तसेच लास्ट लिस्टेड ऑन म्हणजे 17/5 म्हणजे गेल्या महिन्यात मित्रांनो 17 तारखेला या केसची सुनावणी झाली होती. म्हणजे सुरुवातीला 13/5ला केस रजिस्टर झाली आणि त्याच्यानंतर जवळपास 1 महिन्यातच त्याची पहिली सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमुळेच मित्रांनो तुमच्या भरतीवर जो आहे तो स्टे लागलेला आहे. आता हा स्टे कधी निघणार आणि या केसची नेक्स्ट डेट जी आहे ती काय असणार आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हे केसचे नावे जे आहे ते विद्यार्थ्यांचे आहे ज्यांनी की फाईल केलेली आहे आणि आता यांचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे केसची नेक्स्ट डेट जी आहे ती कोणती असणार आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, येथे यांनी केसची नेक्स्ट डेट जी आहे ती दिलेली नाही, फक्त यांनी केसचे मोशन जे आहे ती पेंडिंग दिलेले आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहितीच आहे, सध्या स्टेटस त्यांनी काय आहे ते तुम्ही रेड हायलाईट केलेले पाहू शकता. तुमचे न्यायालयाची भरती जी आहे ती पेंडिंग आहे आणि आता याची दुसरी तारीख जी आहे ती मित्रांनो असणार आहे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात. आता आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे, तो म्हणजे तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधी येणार, तर तेच आपण व्यवस्थितरित्या जाणून घेऊया. जसे की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आता सेकंड रिस्पॉन्स शीट आल्याच्यानंतर तुमची स्वच्छता चाचणी, चापल्यता चाचणी किंवा टायपिंग टेस्ट ज्या असतील त्या होणार आहेत. आता त्या टायपिंग टेस्ट आणि स्वच्छता चाचणी त्या आता कधी होणार, तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सर्वात प्रथम तुमची येणार आहे सेकंड रिस्पॉन्स शीट. आता ती रिस्पॉन्स शीट कधी येणार, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आता जून जुलै हा गेलेलेच आहेत. आता जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात मित्रांनो सुनावणी झाली, जर झाली सुनावणी कोर्टाची होणार तर आहेच मित्रांनो, अशी पूर्णपणे माहिती आहे. सुनावणी 3ऱ्या आठवड्यात झाल्याच्या नंतर तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच भरपूर अपडेट्स मिळून जातील. म्हणजे तुमच्या स्वच्छता चाचणीविषयी असेल किंवा सेकंड रिस्पॉन्स शीट तुम्ही अतिशय प्रतीक्षित आहात सेकंड रिस्पॉन्स शीटच्या, ती देखील तुम्हाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती तुम्हाला मिळून जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. कारण की आत्ताच WRDचा रिझल्ट देखील लागलेला आहे मित्रांनो. त्या भरतीवर देखील मित्रांनो स्टे जो आहे तो लावलेला होता आणि त्यांचे देखील आता निकाल लागलेला आहे. म्हणजे मित्रांनो भरती प्रक्रिया इतर राहिलेल्या हळूहळू पूर्ण होतच असतात, असे नाही की भरपूर दिवस झाले तरी
तर वर्ष 2 वर्ष पुढे ढकल तर एवढा वेळ लागणार नाही मित्रांनो. शक्यता तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच आहे, परंतु जरी उशीर झाला तरी ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात 100% तुम्हाला काहीतरी गुड न्यूज जी आहे ती चांगली बातमी भरतीविषयी तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.